तर कोस्टल रोडचं उद्घाटन सोमवारी होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल। कालच मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचा पाहणी दौरा करून या ठिकाणी आढावा घेतला होता आणि आता या कोस्टल रोडचं लवकरच उद्घाटन होणार आहे। मुंबईतील गेम चेंजर ठरणाऱ्या कोस्टल रोडचं पुढच्या आठवड्यामध्ये उद्घाटन होणार आहे आणि याची पहिली मार्गिका सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुली केली जाणार आहे। मी सध्या प्रेमचंद या ठिकाणी आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। एक लेन पूर्णपणे तयार झालेली आहे आणि आपण पाहतोय की जे कर्मचारी आहेत ते सुद्धा आता साफसफाईच्या कामामध्ये मग्न झालेले आहेत आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी काम होत आहे। सोमवारी सरकारकडून याचं उद्घाटन करण्याचा मानस आहे आणि पुढच्या आठवड्यातच याचं ओपनिंग केलं जाणार आहे। आपण पाहतोय या ठिकाणी आता डस्ट सपरेशन मशीन जी आहे ती सुद्धा आणण्यात आलेली आहे आणि डस्ट सपरेशन मशीनच्या माध्यमातून जे धूळ आहे ती जमिनीवर बसवण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि 95% काम पूर्ण झालंय। त्यामुळे भविष्यामध्ये हा पूल ज्यावेळी खुला होईल त्यावेळी नरिमन पॉइंट म्हणजे मरीन ड्राईव्ह ते वरळीचं जे अंतर आहे, एरवी ज्याला 30 मिनिटं लागतात केवळ 10 मिनिटांमध्ये हा टप्पा पार केला जाणार आहे। त्यामुळे वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होईल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। आणि यानंतर आपण